2026 या वर्षाच्या प्रारंभीच टी-ई-टीच्या संदर्भात राज्य शासनाच्या एका विभागाने महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. अर्थात टी-ई-टी ही परीक्षा कोणासाठी लागू आहे आणि कुणासाठी लागू नाही या प्रश्नाचं उत्तर त्या विभागाच्या संदर्भात आपल्याला या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेता येईल. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण टी-ई-टीच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या एका विभागाचा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. शासन निर्णयामध्ये सुरुवातीला आहे ती प्रस्तावना. केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची अंमलबजावणी राज्यात दिनांक 1 एप्रिल 2010 पासून सुरू करण्यात आली आहे. केंद्र शासनाने दिनांक 31 मार्च 2010 च्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरविण्यासाठी कलम 23 नुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांनी दिनांक 23 ऑगस्ट 2010 व दिनांक 29 जुलै 2011 च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता इयत्ता 1 ते इयत्ता 8वी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी-ई-टी अनिवार्य केली आहे. त्या अनुषंगाने सदर अधिनियमातील तरतुदी प्राथमिक शिक्षकांसाठी इयत्ता 1 ते 8वी करिता लागू करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 13/2/2013 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयाच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल यामधील शिक्षकांना शासन निर्णय दिनांक 3 ऑक्टोबर 2013 अन्वये किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये दिनांक 3 ऑक्टोबर 2013 ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल या शाळांमध्ये नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांपैकी शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा प्रथम 3 संधीत उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक 1385/2025 अंजुमन इशात ए तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर या याचिकांमध्ये दिनांक 1/9/2025 रोजी दिलेल्या निकालामध्ये पुढील प्रमाणे नमूद केले आहे. इंग्रजी भाषेत हा जो महत्त्वाचा भाग आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता. उपरोक्त माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयानुसार प्रस्तुत शासन परिपत्रकान्वये शासन पुढील प्रमाणे निर्देशित करीत आहे. राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील स्वयंसेवी संस्थांद्वारा संचालित अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षण हमी कायदा 2009 लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या आणि सेवानिवृत्तीसाठी 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत त्यांना सेवेत राहण्यासाठी 2 वर्षाच्या आत दिनांक 1/9/2027 पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल. उपरोक्त नमूद केल्यानुसार अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी उत्तीर्ण झाले नाहीत तर त्यांच्या सेवा समाप्त करण्यात याव्यात. तसेच यापुढे राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व अनुदानित आश्रमशाळा या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्ती समय इयत्ता 1 ते इयत्ता 8वी शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी उत्तीर्ण उमेदवारांचीच निवड करण्यात यावी.
शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद कंत्राटी स्वरूपात शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंत भरण्यात यावे. अशा प्रकारे नियुक्त कंत्राटी शिक्षकास शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान अथवा सेवाविषयक लाभ मिळणार नसून त्यांच्या सेवा आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन सत्र समाप्तीपर्यंत कंत्राटी स्वरूपात भरण्यात यावे. कंत्राटी नियुक्तीवरील वेतनाचा खर्च संबंधित संस्थेने स्वनिधीतून भागवावा. त्याचप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारास प्राथमिक शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे. TETच्या संदर्भात हा एक महत्त्वाचा असा निर्णय आहे. यातला पहिला आणि दुसरा मुद्दा शिक्षकाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतो. शिक्षण हमी कायदा 2009 लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेले आणि सेवानिवृत्तीसाठी 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत त्यांना सेवेत राहण्यासाठी 2 वर्षाच्या आत, अर्थात या ठिकाणी तारीख पण दिलेली आहे 1/9/2027 पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे. आणि त्यासोबतच अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण झाले नाही तर त्यांच्या सेवा समाप्त करण्यात याव्या. आणि तिसरा जो मुद्दा आहे तो संस्थेच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. अशा महत्त्वाच्या अनुषंगाने हा जो राज्य शासनाचा आदिवासी विकास विभागाचा शासन निर्णय आहे तो TETच्या संदर्भात महत्त्वाची माहिती देणार आहे. प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्य करण्याच्या संदर्भात हा आदिवासी विकास विभागाचा 1 जानेवारी 2026चा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे. सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.